श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, मी इथे आहे. देव म्हणतात, जेव्हा तू एकट्यात असशील तेव्हा माझे नामस्मरण कर, मला आठवण कर. मी सदैव तुझ्या जवळ तुला प्राप्त राहील. बाळा, कधीही एकांतात तू स्वतःला एकटा समजू नकोस. माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत राहील. मी तुला एकटा सोडणारा देव नाही. तू माझ्या नामात राहा. जेव्हा तू नामस्मरण करशील तेव्हा तुला माझ्या अनुभवांची प्राप्ती होईल. देव म्हणतात, आज रात्रीत तुझ्यासाठी खूप काही चमत्कार होणार आहे. मी पाहिले आहे, तू खूप काही कष्ट करत आहेस. तू खूप काही परिवर्तनासाठी प्रयत्न देखील करत आहे. पण कधीकधी तुला जेव्हा नैराश्य येते तेव्हा तू खूप गोंधळात असतोस आणि तुला मार्ग दिसत नाही. त्यावेळेस तू माझे स्मरण कर. मी तुला मार्ग दाखवेल. आता निशंक हो, कारण तुझा देव तुझ्यापर्यंत तुला मार्गदर्शन करायला आला आहे. बाळा, मी इतर लोकांसारखा फसवणारा देव नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. मी तुला निराश करणार नाही आणि तुला एकटे देखील सोडणार नाही. जर तुम्ही त्या येणाऱ्या परिवर्तनासाठी तयार असाल तर त्या सर्व काही घटना आता एकत्रित कार्य करून तुमच्यासाठी ते सौख्य देणार आहे. देव म्हणतात, आता काळजी करणे थांबव. तुझी कितीही मोठी इच्छा पूर्ण होईल. रात्रीत अंधारमय जीवन संपून जाईल आणि माझा प्रकाश तुझ्याकडे येईल. बाळा, विश्वास ठेवा. तुमच्यासाठी ते सर्व काही होणार आहे, ज्याची कल्पना घेऊन तुम्ही आमच्याकडे प्रार्थना करत आहात. देव तुमच्यासाठी ते निरोगी जीवन देणार आहेत, कारण तुम्ही त्या आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहात. देव तुमच्या आरोग्यात आता ते सुखद परिवर्तन देत आहेत. त्याला आनंदाने स्वीकार करावे. तुमचे आता खूप काही काळ अनारोग्यात गेला आहे, परंतु आता मात्र ज्या आरोग्यासाठी तुम्ही प्रार्थना केली आहे ते तुम्हाला प्राप्त होईल. देव म्हणतात, खूप काही आता परिवर्तन होणार आहे. त्यासाठी सज्ज हो बाळा, कारण माझा दिव्य आशीर्वाद तुझ्याकडे मी देत आहे. माझ्या चैतन्याचा आशीर्वाद मी तुझ्याकडे देऊ इच्छितो. त्याला आनंदाने स्वीकार कर. तुझे ते अडलेले कार्य खूप काही लवकर पूर्ण होणार आहे. तुम्ही त्या दिशेने वळवल्या जात आहात. देव म्हणतात, बाळा, मी तुला त्या संकटातून बाहेर काढीन. तुला ते धैर्य देईन. तुला ती हिंमत देईल. तुला ते चमत्कारिक आशीर्वाद देईल आणि तुला त्या खूप काही संकटातून बाहेर काढेल. हा संदेश शेवटपर्यंत तू ऐकावा अशी देवाची इच्छा आहे. मी तुला ते सांत्वन देईन आणि तुझ्या त्या कृतीवर लक्ष ठेवील. माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे. जेव्हा तुम्ही काही आव्हानांचा सामना करता तेव्हा मला तुमचे मदतनीस व्हायचे आहे. मला तुमची मदत करायची आहे. तुम्ही देवाचा धावा करत आहात तेव्हा देव तुमच्या मदतीसाठी तत्पर आहेत निरंतर. तेव्हा तुम्ही देवांना हाका मारा. देव तुमच्या मदतीला नक्कीच येऊन तुमची मदत करतील. तुमच्या कल्याणाची जी काही इच्छा आहे ती मी पूर्ण करण्यासाठी इथे उपस्थित आहे. तुमच्या जीवनात तुमचे कार्य पूर्ण होऊन तुमचे कल्याण होणार आहे, यात शंका बाळगू नका. तुमचा देव मोठा आहे. तुमचा देव
सामर्थ्यशाली आहे. तुमच्यासाठी ते अशक्यही शक्य करण्यासाठी तुमचा देव तत्पर आहे आणि सदैव तुमच्यासाठी इथे उपस्थित आहे. बाळा, तुझ्या चेहऱ्यावरचे हसू काही दिवसांपासून मला रिक्त दिसते. तेव्हा मी तुझ्या चेहऱ्यावर ते स्मित हास्य, ते हसू पाहू इच्छितो. तुला नेहमी हसत खेळत आणि आनंदात ठेवू इच्छितो. तूही त्यासाठी तत्पर राहा. बाळा, तुम्हाला जी काही कर्म दिली जातात ती देवांच्या आज्ञेने तुम्ही ती पूर्ण करावी, कारण त्यात तुमचेच कल्याण होणार आहे. देव म्हणतात, तुला माझा प्रकाश प्राप्त होईल आणि तुझे जीवन लखलखित होईल. तुझ्या मनातल्या त्या नकारात्मक भावना यावेळेस मी नष्ट करू इच्छितो. तुला जी काही पीडा आहे ती माझ्या आशीर्वादाने मी नष्ट करू इच्छितो. जर तू या क्षणाला देखील तयार असशील तर माझे आशीर्वाद तुला प्राप्त होतील. ते आनंदाने स्वीकार कर आणि त्या खूप काही त्रासातून मुक्त हो. बाळा, मी आणि माझे आशीर्वाद सदैव तुमच्यासाठी आहेत. तुम्ही देवांचा धावा करा अथवा नामस्मरण करा अथवा ध्यान करा. देव तुम्हाला नेहमीच मदत करायला इथे उपस्थित आहेत. जेव्हा तुम्ही खूप काही संघर्षात असता तेव्हा तुम्ही काळजी करता, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्या क्षणाला काळजी न करता आपल्या कर्मात मन लावा. संघर्ष हा प्रत्येकाला करावा लागतो. त्या संघर्षामुळे तुमची प्रगती देखील साध्य होते. तुम्ही त्या मार्गावर नवीन असता म्हणून तुम्हाला ते सर्व काही खूप काही संघर्षमय वाटते. पण काही काळानंतर तुमच्या लक्षात येते की या संघर्षामुळेच आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात ते तुम्ही प्राप्त केले आहे. बाळा, तुझा कुठलाही संघर्ष मी वाया जाऊ देणार नाही. या संघर्षामुळेच तुझी प्रगती तू साधू शकशील. तू विश्वास ठेव, तुझा देव मोठा आहे आणि तुझ्यासाठी ते अकल्पनीय आशीर्वाद देत आहे, जे तू आज कल्पनेतही घेत नाहीस. माझा विचार तुमच्या विचारांच्याही पलीकडे आहे. तुमच्यासाठी योग्य काय अयोग्य काय हे ठरवण्यासाठी देव सामर्थ्यशाली आहेत. तेव्हा देवांवर संपूर्ण भरोसा ठेवा. देव तुमचे सर्वोत्तमच करणार आहेत. बाळा, तुला माहीत आहे तुझा देव सर्वशक्तिमान आहे. तू ज्या काही नकारात्मक भावनांनी ग्रस्त आहेस त्या तुझ्यातून या क्षणाला तुझा देव काढून त्या जागी देवांचे ते चमत्कारिक आशीर्वाद देत आहे, ज्यामुळे तुझे जीवन सुखाने, समृद्धीने, आनंदाने फुलून येईल. देव तुझ्या जीवनात तो आनंद आणि ते ऐश्वर्य देखील पाठवू इच्छितात. बाळा, जो कोणी या क्षणाला माझ्याकडे ती आर्थिक चमत्काराची प्राप्ती हवी आहे, यासाठी जे काही प्रयत्न करत आहे आणि माझ्याकडे आशीर्वाद मागत आहे, तेव्हा तुमचे संपूर्ण जीवन बदलणारे ते आर्थिक चमत्कार तुमच्यासाठी होणार आहेत, तेव्हा तुम्ही सुसज्ज असावे अशी देवाची इच्छा आहे. देव तुला ते चमत्कार लवकरच देणार आहेत. बाळ, आज तुला सांगू इच्छितो की तुझे शत्रू देखील त्या तुला मिळणाऱ्या आर्थिक चमत्कारांना पाहून खूप काही आश्चर्यचकित होणार आहेत, कारण ते येणारे आर्थिक चमत्कार तुझे संपूर्ण जीवन बदलणारे ठरणार आहेत. देव तुम्हाला सांगत आहेत की तुम्ही मोठ्या संधीच्या आणि खूप मोठ्या आर्थिक चमत्काराच्या जवळ आहात. आज तुम्ही झोपत असताना तुमच्याकडे तो चमत्कार येणार आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचे जीवन संपूर्णपणे बदलून जाणारे पाहणार आहात. देव तुमच्यासाठी ती योजना आखत आहेत. ते तुमच्यासाठी येणारे वैभवशाली काहीतरी असेल.
जे तुमच्या विचारांच्या अगदी खूप काही पलीकडे असेल. ते येणारे सर्व काही तुमच्या जीवनातील खूप काही चिंता दूर करण्यासाठी सामर्थ्यशाली ठरेल. देवाचा दिव्य आशीर्वाद आणि संदेश तुम्ही ऐकत आहात. तुम्ही संपूर्णपणे विश्वास ठेवा. जे देवांनी तुम्हाला वचन दिले आहे तेव्हा ते पूर्ण होणारच. श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला किंवा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचे कल्याणच होणार आहे. देव तुमची सर्व बाजू राखत आहेत. तुमच्या कार्यात देवाला ती मदत द्यायची आहे. देव तुमच्यासाठी ते तुमचे प्रयत्न सफलतापूर्वक यशाकडे वळवत आहेत. तुम्ही श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. तुमच्यासाठी ते आरोग्य आणि ते चमत्कार येत आहे. देव तुम्ही मागितलेले ते प्रेमही तुमच्याकडे पाठवत आहे. देव म्हणतात, बाळा निश्चिंत राहा, तू माझा प्रिय बाळ आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मी तुला कधीही कोणत्याही संकटात एकटा सोडू इच्छित नाही. माझे आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस. ते सत्यमान, ते तुझ्यासाठी सत्यात उतरणार आहे. विश्वास ठेव, श्रद्धेने माझ्यापर्यंत आला आहेस तेव्हा हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहेस. मी तुझे कल्याण करू इच्छितो आणि तुला ती सुख, समृद्धी, आनंद, ऐश्वर्य देऊ इच्छितो. त्यांना आनंदाने स्वीकार कर. जो कोणी हा संदेश या क्षणाला ऐकत आहेत त्यासाठी देवाची ती योजना आहे. देव ते आशीर्वाद त्यांना देऊ इच्छितात. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण देव करत आहेत. देवाची मर्जी आहे की तुम्ही हा संदेश इथवर ऐकला आहे. तेव्हा बाळा तुझे कल्याणच होणार आहे. तुझे शुभच होणार आहे. देवाच्या नामात राहा, देवाच्या जवळ राहा. देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हा, सुखी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.